पोलीस भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। पोलीस भरती निघत आणि जवळपास 10,000 जागांसाठी ही भरती निघत आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 12वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर पोलीस भरतीमध्ये मुला-मुलींना या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे आणि पोलीस भरती संदर्भात जे 2 अपडेट या ठिकाणी आलेले आहेत ते दोन्ही अपडेट मी तुम्हाला पोलीस भरती संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। त्याचबरोबर पोलीस भरती कोणत्या महिन्यापर्यंत निघणार आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। त्याचबरोबर पोलीस भरतीमध्ये हाईट किती आहे, छाती किती आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, ग्राउंडला कोणकोणते एंड असणार आहे, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला पोलीस भरती संदर्भात सांगणार आहे आणि त्याचबरोबर हे भरती कोणत्या महिन्यापर्यंत येऊ शकते याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। तर पोलीस भरतीमध्ये आपण शैक्षणिक पात्रता जर पाहिलं तर पोलीस भरतीमध्ये पोलीस बॅट्समन झालं, पोलीस शिपाई झालं, पोलीस कारागृह झालं, पोलीस चालक झालं, त्याचबरोबर SRPF झालं, हे काही पद जे पोलीस भरतीमध्ये आहे एक लक्षात ठेवा। आणि जे बॅट्समनचं पद आहे यामध्ये 10वी पासवरच फॉर्म भरते, ते हाईट त्यामध्ये कमी लागते। बाकीचे जेवढे पण पद आहे SRPF झालं, पोलीस शिपाई झालं, पोलीस चालक झालं, पोलीस कारागृह यामध्ये शैक्षणिक पात्रता 12वी पास लागते मुला मुलींसाठी। तर वयोमर्यादा जर विचार केला पोलीस भरतीमध्ये तर 18 ते 28 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येते। पोलीस शिपाई झालं, त्याचबरोबर पोलीस कारागृह झालं, पोलीस बॅट्समन झालं ह्या पदामध्ये। आणि मागासवर्गीय कॅटेगरीचे असाल तर 18 ते 33 पर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। आणि चालक पदामध्ये जे वयोमर्यादा लागते तर चालक पदामध्ये 19 ते 28 पर्यंत फॉर्म भरू शकता। मागासवर्गीय कॅटेगरीचे विद्यार्थी 19 ते 33 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता। त्याचबरोबर SRPFचा पद असणार आहे। SRPF पदामध्ये वयोमर्यादा 18 ते 25 लागते। ST कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 30 पर्यंत यामध्ये फॉर्म भरू शकता। फीचा जर विचार केला पोलीस भरतीमध्ये तर खुला प्रवर्गासाठी यामध्ये 450 रुपये फी आणि मागासवर्गीयांसाठी 350 रुपये यामध्ये फी असते। पोलीस भरतीच्या विद्यार्थी मित्रांनो 10,000 जागांसाठी निघत एक लक्षात ठेवा। आणि या संदर्भात जे अपडेट सुद्धा आले तर मी तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। राज्यात रिक्त पदांसाठी लवकरच मेगा भरती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्व विभागांना 150 दिवसांचा उद्दिष्टांचा कार्यक्रम। तर बघू शकता राज्य शासनाने सर्व विभागांना 150 दिवसांचा उद्दिष्टांचा कार्यक्रम दिला आहे। या कार्यक्रमांतर्गत आकृतीबंध नियुक्ती नियम, रिक्रुटमेंट रूल सुधारित करणे, अनुकंपा तत्वावरील भरती 100% करणे आदी इत्यादी उद्दिष्टे दिली आहेत। या उद्दिष्टी पूर्वी नंतर रिक्त पदांची निश्चित माहिती समोर आल्यावर या रिक्त पदांसाठी राज्य शासन मेगा भरती करेल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले। अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदांच्या भरतीबाबत सदस्य भीमराव केराम यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती। या सूचनेच्या चर्चेदरम्यान सदस्य डॉक्टर नितीन राऊत, नाना पटोले, भास्कर जाधव, सुरेश धस यांनीही उपप्रश्न उपस्थित केले। देवेंद्र फडणवीस म्हणाले की मागील काळात शासनाने 75,000 पद भरतीचा कार्यक्रम जाहीर केला होता, त्यानुसार 1 लाखांपेक्षा जास्त पदांची भरती करण्यात आली। शासन पदभरतीबाबत कुठेही मागे पुढे राहणार नाही। राज्यात अनुसूचित जमाती प्रवर्गातील 6,860 पदांवर जात वैधता प्रमाणपत्र सादर न करू शकलेल्या कार्यरत आहे, मात्र त्यांना 20 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी झाला आहे। अशा पदांबाबत शासनाने मानवतापूर्ण दृष्टीने विचार करीत ही पदे अधिसंख्य केली आहे। या पदांवर कार्यरत बढती मिळणार नाही, पण शासन त्यांना पदावरून कमीही करणार नाही। त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर ही पदे व्यापगत होतील। अनुसूचित जमाती प्रवर्गातील बिंदू नामावलीनुसार एकही राखीव पद रिक्त ठेवण्यात येणार नाही। त्यानंतर अधिसंख्य असलेली 6,860 पदे अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी भरती करण्याकरिता रिक्त झालेल्या आहे। त्यापैकी 1,343 अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या पदांवर भरती केलेल्या आहे। उर्वरित पदे भरण्याची कार्यवाही सुरू आहे। जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी ब्लॉक चेन पद्धतीवर अभिलेख आणण्याबाबत शासन प्रयत्न करीत आहे। त्यामुळे जात प्रमाणपत्र पडताळणी करताना कागदपत्रे तपासणे सोयीचे होईल। अधिक वेगाने आणि पारदर्शकपणे वैधता प्रमाणपत्र देण्याबाबत सचिवांचा गट तयार करण्यात येईल। या गटांच्या माध्यमातून अभ्यास करून कार्यवाही करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले आहे। त्यानंतर दुसरं जे अपडेट या ठिकाणी की आता SRPF पदामध्ये महिला उमेदवारांना सुद्धा यामध्ये फॉर्म भरता येणार आहे। महिला उमेदवारांना सुद्धा SRPF मध्ये जे विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या दिवसामध्ये संधी भेटणार आहे। तर हे काही अपडेट आहे एक लक्षात ठेवा।
ठेवा। आणि याच्या अगोदर सुद्धा महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री यांनी सुद्धा घोषणा केली की आम्ही 10,000 जागांसाठी पोलीस भरती काढणार आहे, अशी याच्या अगोदर त्यांनी घोषणा केली आणि सप्टेंबर महिन्यामध्ये आम्ही ही भरती काढणार आहे। महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आणि गृहमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जे विद्यार्थी मित्रांनो घोषणा केली की आम्ही पोलीस भरती 10,000 जागांसाठी भरती काढणार आहे म्हणून, आणि नक्कीच जे तुम्हाला हे भरती या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर नवीन पोलीस भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे, तर जवळपास सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला यामध्ये हे भरती पाहायला भेटणार आहे। कारण की ऑक्टोबर महिन्यामध्ये जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे, जसं महानगरपालिका झालं, जिल्हा परिषद झालं, पंचायत समिती झालं, तर ह्या निवडणुकीच्या अगोदरच जे विद्यार्थी मित्रांनो आचारसंहिता या ठिकाणी लागणार आहे सप्टेंबर महिन्यामध्ये, आणि सप्टेंबरच्या आसपास तुम्हाला अगोदरच तुम्हाला नवीन पोलीस भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे। आणि जवळपास 10,000 जागांसाठी ही भरती आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। तर ही भरती निघण्याचं जे कारण आहे, कारण की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, कारण की चांगली जे विद्यार्थी मित्रांनो हे तुमच्यासाठी भरती निघत आहे। तर पोलीस भरतीमध्ये आपण निवड प्रक्रियाचं जर पाहिलं तर सर्वात अगोदर आपलं मैदानी चाचणी होणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये आपले लेखी परीक्षा, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया आहे। तर उंचीचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 165 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवारांसाठी उंची 155 सेंटीमीटर, छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर आपली यामध्ये भरली पाहिजे। आणि SRPF जर आपण उंची पाहिली तर SRPF पदामध्ये उंची 168 सेंटीमीटर लागते, छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर आपली भरली पाहिजे। तर ग्राउंडचा जर आपण विचार केला पोलीस भरतीमध्ये तर जे पोलीस बॅट्समन झालं, त्याचबरोबर पोलीस शिपाई झालं, त्याचबरोबर पोलीस कारागृह झालं, तर या पदामध्ये 3 इव्हेंट आहे। तर पहिला जो इव्हेंट यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे, 20 मार्कासाठी, गोळा फेका 15 मार्कासाठी, 100 मीटर रनिंग आहे 15 मार्कासाठी, अशा प्रकारे आपलं 50 मार्काचं ग्राउंड होणार आहे। आणि महिला उमेदवारांचं जे ग्राउंड आहे, महिला उमेदवारांना पहिला इव्हेंट यामध्ये 800 मीटर रनिंग आहे 20 मार्कासाठी, गोळा फेका 15 मार्कासाठी, 100 मीटर रनिंग आहे 15 मार्कासाठी, तर अशा प्रकारे 50 मार्काचं ग्राउंड महिला उमेदवारांचं यामध्ये होणार आहे। त्याचबरोबर जे चालक आहे, चालक पदाचं जे ग्राउंड आहे, तर चालक पदामध्ये 2च यामध्ये इव्हेंट असणार आहे। तर पहिला जो इव्हेंट पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे आणि त्याच्यासाठी 30 मार्क असणार आहे, दुसरा गोळा फेका आहे त्यासाठी 20 मार्क, अशा प्रकारे 50 मार्काचं ग्राउंड असणार आहे। आणि महिला उमेदवारांसाठी चालकचं जे ग्राउंड आहे 800 मीटर रनिंग आहे, 30 मार्कासाठी, गोळा फेका 20 मार्कासाठी, अशा प्रकारे 50 मार्काचं ग्राउंड असणार आहे। त्याचबरोबर SRPFचं जर आपण ग्राउंड पाहिलं तर SRPF पदामध्ये यामध्ये 100 मार्काचं ग्राउंड असते। पुरुष उमेदवारांसाठी 5 किलोमीटर रनिंग यामध्ये 25 मिनिटांमध्ये जर आपण मारली तर आपल्याला 50 मार्क भेटते। आणि त्याचबरोबर गोळा फेका 25 मार्कासाठी, 100 मीटर रनिंग आहे 25 मार्कासाठी, अशा प्रकारे 100 मार्काचं ग्राउंड SRPFचं होते, एक लक्षात ठेवा। आणि SRPFचं ग्राउंड पास होण्यासाठी आपल्याला 90च्या वरती मार्क पडले पाहिजे, तेव्हा कुठे चान्सेस राहते की आपल्याला यामध्ये पेपर भेटणार आहे म्हणून। अशी संपूर्ण यामध्ये ग्राउंड आहे पोलीस भरतीमध्ये। आणि ग्राउंड झाल्यानंतर आपल्या यामध्ये काय असणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये लेखी परीक्षा, पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, सामान्य आणि करंट अफेअरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न, गणिताचे 25 प्रश्न आणि मराठी व्याकरणचे 25 प्रश्न, अशा प्रकारे 100 मार्कात आपल्या यामध्ये पेपर होणार आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, कारण की येणाऱ्या दिवसामध्ये 10,000 जागांसाठी पोलीस भरती या ठिकाणी निघत आहे आणि जवळपास सप्टेंबर महिन्यापर्यंत तुम्हाला ही भरती या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा आणि आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला पोलीस भरती संदर्भात देत राहणार आहे। तर आजच्या इथंच थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय